गजानन महाराज प्रगट झाले आणि प्रगट झाल्याच्या नंतर माझ्या गजानन महाराजांनी काय काय केलं चमत्कार हे सर्वांना ज्ञात आहे, बरोबर आहे, सर्वांना माहित आहे। महाराज माझे गजानन महाराज ज्यावेळेस प्रगट झाले त्यावेळेस गजानन महाराजांना जन्म म्हणजे प्रगट झाल्याच्या नंतर त्यांना लंगोटी नव्हती, बरोबर आहे। महाराज गजानन महाराजांना लंगोटी नव्हती, या ठिकाणी गजानन महाराज नंगे साधू म्हणत होते त्यांना। महाराज माझ्या गजानन बघा विदेही महात्मा कोणाला म्हणतात माहितीये का? विदेही महात्म्याला काम क्रोध लोभ मत्स्य अहंकार ज्या महात्म्याकडे नसते त्याला विदेही महात्मा म्हणतात, त्याला अवलिया महापुरुष म्हणतात। बघा महाराज, नाहीतर तुम्हाला जर मी म्हटलं महाराज नंगे साधूला कोणी असं संत म्हणेल का, कोणाला अवलिया म्हणेल का? महाराज मी म्हणतो तुम्हाला नारदाच्या गादीवरती आहे, मी बोलत नाही पण बोलण्याचं योग आहे। बघा महाराज मी तुम्हाला 2 लाख रुपये देतो आणि 2 लाख दिल्याच्या नंतर मी जर तुम्हाला म्हणलं उघड जा, तुम्ही जाताल नाही? पण महाराज संत असे आहेत त्यांचा कामही जाते, लोभही जाते, क्रोधही जाते। महाराज माझ्या गजानन महाराजांना ज्यावेळेस रानामध्ये पोराईने नेले आणि पोरं म्हटले महाराज अवलिया पुरुष म्हणतात, अहो ढोंगी साधू आहे, हा ढोंगी आहे, याला कोण साधू म्हणेल? महाराज त्या गजानन महाराजांना गोडीनं बोलून रानात नेलं हो, आणि रानात नेल्याच्या नंतर तरुण पोरांनी बघितलं याला कपडे नाहीत का घालायला, हा अवलिया पुरुष का असा राहतो? सांगितलं अहो पोरांनो चला आपण या खरेच साधू आहेत का बघूया। महाराज त्या अवलिया महापुरुषांना त्या ठिकाणी नेलं, रानात नेलं आणि रानात नेल्याच्या नंतर पोराईनं काय केलं महाराज माहितीये का? एका झाडाखाली बसवलं। महाराज तुम्हाला उस खावासे वाटतात ना, उस आणतो। बघा महाराज पोरं किती हुशार, आणि खरंच महाराज काय काय पोरं असे आहेत एखादा साधू आपल्याला ओळखल्या जात नाही, बरोबर आहे, साधू ओळखण्याकरता भरपूर वेळ निघून जातो महाराज। बघा महाराज आपल्या या मराठवाड्यामध्ये होऊन गेले संत कोण? व्यंकटेश महाराज कामारीकर, जोपर्यंत जिवंत होते तोपर्यंत आपल्याला कळालं नाही महाराज, पण ज्यावेळेस गेल्याच्या नंतर सर्वांना असं वाटतं की वा बापू जर असते तर काय भाग्य असतं। पण महाराज जीवनामध्ये संत असे एक वेळेस भेटतात, आणि एकदा संत भेटल्याच्या नंतर गुप्त स्वरूपामध्ये एकाला जर कोणाला जर भेटले ते संत जर भेटले महाराज, संत फक्त एक वेळेस भेटतात आणि भेटल्याच्या नंतर त्यावेळेस आपला साक्षात्कार घडतो। त्याप्रमाणे गजानन महाराजांना एका झाडाखाली बसवलं आणि बसवल्याच्या नंतर महाराज काय केलं, पोरं गेले रानात आणि रानात गेले महाराज त्या पोराईनं ऊस तोडले आणि ऊस तोडल्याच्या नंतर असे 7 ऊस आणले। किती? 7 ऊस आणले आणि 7 ऊस आणले, 7 जणांनी ऊस हातात घेतले आणि 7 ऊस घेतल्याच्या नंतर गजानन महाराजांच्या अंगावरती मारत होते महाराज। तर गजानन महाराजांच्या अंगावरती मारल्याच्या नंतर गजानन महाराज त्या ठिकाणी जप करत बसले, श्रीराम श्रीराम जय जय राम, श्रीराम गजानन महाराज बापाचं चिंतन करू लागले आणि चिंतन करत करत असताना अंगावरती ऊस तुटत होते। एवढंच नाही, सुथड्या महाराज त्या ऊसाचे झाले आणि गजानन महाराजांनी ते ऊस घेतले आणि ऊस घेतल्याच्या नंतर पोरांनो तुम्ही मला एवढं मारलं ना, तुमचे हात दुखले असतील रे पोरांनो, बसा आता तुम्ही थकले असता, तुम्हाला इथं पाणी नाही पिण्याकरता मी तुम्हाला पाणी म्हणून रस देतो। त्याच गजानन महाराजांनी ते ऊस घ्यावं आणि ऊस घेतल्याच्या नंतर एका भांड्यामध्ये असे महाराज त्या ठिकाणी पिळावं, 7 जणाला ऊस पुरेल, 7 जणाला रस पुरेल एवढा महाराज रस माझ्या गजानन महाराजांनी त्या ठिकाणी दिला आणि त्या सर्व पोरांनी पिला आणि पिल्याच्या नंतर क्षणात त्यांची बुद्धी पालटली। अरे ज्या व्यक्तीला आपण मारण्याकरता रानात आणलं आणि रानात आणल्याच्या नंतर आपण यांना मारलं, मारल्याच्या नंतर या व्यक्तीने आपण शिनलो, आपण थकलो हे या व्यक्तीला कळालं आणि त्यांना आपल्याला पिण्याकरता रस दिला। महाराज रस घेतल्याच्या नंतर ते पोरं आनंदित झाले आणि ते गजानन महाराजांचे लोटांगण घातले। महाराज
महाराज माफ करा. आणि खरं महाराज लोक भरपूर छळ करतात. कधी जोपर्यंत जिवंत माणूस आहे तोपर्यंत त्याची किंमत कळत नाही. पण एकदा का ते इहलोक सोडून परलोकात निघून जातात त्यावेळेस ते आपल्याला फक्त आठवणीमध्ये असतात. बरोबर आहे. तसं माझे शहीद मिंट्रीमन महाराज जोपर्यंत ते तरुण असतात त्या ठिकाणी ते क्षमेवरती लढतात. पण एक दिवस त्यांना कुठून गोळी येते, कोणाच्या छातीमध्ये लागते, कोणाच्या पाठीमागे लागते, कोणाच्या अंगामध्ये घुसते. आणि ज्यावेळेस गोळी घुसल्याच्या नंतर महाराज ते शहीद होतात. आणि शहीद झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी म्हणावं लागते, जो शहीद हुए उनकी जरा आपल्या सर्वांसाठी माझी लाडकी लढीवाळ असणारे कोण? जरांगे पाटील. बघा महाराज माझे जरांगे पाटील कमीत कमी 17 ते 18 दिवसापर्यंत पहिलाही उपवास केला, नंतरही उपवास केला. स्वतः करता केला का? नाही महाराज. महाराज ज्यावेळेस त्या व्यक्तीने विचार केला की माझे सर्व मराठी बांधव आहे त्यांना आरक्षण भेटावं म्हणून आपल्या जीवाची राख रांगोळी झाली तरी चालेल, पण महाराज अनुष्ठान अजून सुद्धा. बघा महाराज आज मी तुम्हाला उपवास करण्याकरता सांगितलं, बरोबर आहे. कित्येक महिन्याने उपवास धरला, हात वरती करा बरं. बाकीच्या अजिबात धरला नाही महाराज. कारण की का? बघा महाराज आपण जर संतांकरता राहू शकत नाही, पण महाराज तो माणूस तो व्यक्ती समाजाकरता उपवाशी राहिला. तुम्हाला एक दिवस अन्नही सोडा पानही सोडा जमत नाही महाराज. आता तुमचं कीर्तन सुटल्याच्या नंतर महाराज तुम्ही एक अर्धा कळशी पाणी पिसा, जेवण नसलं तरी चालेल, पण महाराज बिना पाण्याच्या व्यतिरिक्त कोणी राहू शकत नाही. पण त्या व्यक्तीला एवढी हह वाटली, स्वतःची पोरगी म्हणली बाबा एकदा तरी पाणी प्या, बाबा एकदा तरी पाणी प्या. पण त्या व्यक्तीनं पाणी पिलं नाही. कोणाकरता? स्वतः करता. त्याला तर महाराज 2 पोरीच येतात, बरोबर आहे, पण महाराज स्वतः करता नाही. आणि महाराज माणसं ज्या वेळेस आपल्या पाठीमागे येतात कोणत्या वेळेस? ज्या वेळेस आपण जगाकरता काहीतरी करू, ज्यावेळेस आपण जगाकरता काहीतरी करू त्यावेळेस तो समाज आपल्या पाठीमागे. बघा महाराज आपल्या घरातली आपली बायको सुद्धा आपल्या पाठीमागे निघेल याची शाश्वती नाही. आपला पोरगा आपल्या पाठीमागे निघेल याची शाश्वती नाही. पण महाराज जरांगे पाटील ज्यावेळेस प्रत्येक सभेला यायचे, रात्र जागायचे. ज्या गावामध्ये रात्री 2 वाजता 3 वाजता सभा घ्यायचे आणि त्या सभेला सर्व पब्लिक त्या ठिकाणी हजर राहायचे. कशा करता? की आता भावी पिढी आहे, जे तरुण आहे त्या तरुणांना आरक्षण भेटावं याच्याकरता माझ्या जरांगे पाटलांनी अनुष्ठान मांडलं. अजून सुद्धा पहिलाच तर महाराज उद्बत्ती छाप पैलवान, बरोबर आहे. जरांगे पाटील पहिलेच महाराज हडकुळ येतं, एवढे महाराज माझ्यापेक्षाही पतले येतं. पण महाराज ज्यावेळेस अन्नाचा त्याग केला, पाण्याचा त्याग केला, नाकातनं रक्त गळत होतं महाराज. माणूस जगून किती दिवस? 21 दिवस फक्त जगते महाराज. अन्न सोडा पाणी सोडा, 21 दिवस निघाल्याच्या नंतर 22व्या वर्षी प्राण निघून जातो. एखाद्यामध्ये ताकद असेल तर 25 दिवस कसं तरी जगेल. पण महाराज अन्न पाणीचा त्याग करा, माणूस जगू शकत नाही. पण त्या पाटलांनी आज आपल्याला सांगून दिलं महाराज का याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे. कशा करता? तुम्ही जर माझ्या पाठीमागे जर आले तर तुम्हाला मी आरक्षण भेटून देईन. तसा माझा भगवान परमात्मा म्हणला जर तुम्हाला पोटभर खायचं असेल तर काय करावं लागेल? याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे. मग ज्या वेळेस त्या साधकाने विचारलं महाराज आम्ही जर तुमच्या पाठीमागे आल्यावर फायदा काय?
आणि लोक बरोबर आहे महाराज, फायद्याशिवाय कोणी घराच्या बाहेर निघत बरोबर आहे. अहो साधा आपलं बारकं पोरग ते जर घरात असलं घराच्या बाहेर जर त्याला काढायचं असलं की त्याला म्हणावं लागते बाळ्या हे घे चॉकलेट. ते चॉकलेटवर बी भागत नाही, ते म्हणते चॉकलेट 1 रुपयाचं आहे. मग त्या पोराला म्हणावं लागते बाळ्या अरे हे घे कॅडबरी. आणि ज्या वेळेस त्या पोरीला त्या पोराला आपण ज्यावेळेस नुसतं कॅडबरी दाखवा, कॅडबरी दाखवल्याच्या नंतर ते पोरगा बरोबर बाहेर येते आहे का नाही. बघा महाराज, आमच्या जावाई बापूला जर मी जर संघ जर घेतलं नसतं, जावाई बापूला जर रटे दिले असते तर जावाई बापू म्हणला असता तो सप्ता हे तो टाळ हे तो हरिपाठ तू काशी कर पण मला बोलू नको. पण महाराज त्या जावाई बापूला जीव लावल्याच्या नंतर आज जावाई बापू महाराज बरेचसे दिवस त्यांना येडपट म्हणत होते, पण तीच व्यक्ती परमार्थामध्ये जात असताना बरेच महाराज कमीत कमी 6 वर्षापासून संगती घडली. आज ती व्यक्ती प्रत्येक महाराजांना आल्याच्या नंतर महाराज बघा महाराज दर्शन घेतात. दर्शन घेतल्यावर मारुतीरायाचं दर्शन, नंतर मारुतीचं दर्शन, नंतर महाराज मंडळीचं दर्शन. हे कशाचा परिणाम? हा फक्त संगतीचा परिणाम आहे. मग माझे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात जर तुम्ही देवाच्या पाठीमागे जर गेले, आपण संगती धरली कशाची? आपली संगती महाराज एवढी की संसाराची संगती आहे. आणि त्या संसाराच्या संगतीमध्ये या संसाराच्या संगतीमध्ये महाराज आपल्याला दुःख भोगावं लागलं. या संसार नगरी बाजार भरला ग बाई. महाराज या संसारामध्ये सुख नाही, या संसारामध्ये सुख नाही 7 दिवसापर्यंत प्रत्येक कीर्तनकार सांगून गेला. पण महाराज 8व्या दिवसाचं कीर्तन म्हटल्याच्या नंतर हे कीर्तन आहे ते म्हणजे काल्याचं, बरोबर आहे. आणि या काल्याच्या कीर्तनामध्ये असं आहे महाराज, सप्ताह म्हणल्याच्या नंतर काल्याचं कीर्तन जर आलं की त्या सप्त्याची सांगता झाली. एकदा का काला झाला की महाराज मंडळी हाला आणि परत गावात दिसला की वानकडे साहेब म्हणतात मग महाराज काल झाला काला, आज परत का आला आहे का नाही. याला म्हणतात काला. म्हणजे काला, काला म्हणल्याच्या नंतर काला या शब्दाची व्याख्या अशी महाराज, जीव बघा महाराज, जीव आणि शिव याला म्हणतात ऐक्य, याला म्हणतात काला, बरोबर आहे. दही आणि लाही ही जर एकत्र केली की तिचा होतो महाराज काला. मग आता असा काला आपल्या घरी आपल्याला करता येत नाही का? करता येतो. आपल्या घरी महाराज अजून एक काला आहे, माहिती आहे का तुम्हाला? आमच्या इकडे करतात बघ एक काला. कोणता? दूध घ्यायचं, गरम दूध करायचं आणि त्या दुधामध्ये अशी गरम भाकर करायची आणि भाकर गरम केल्याच्या नंतर ती अशी कुचकारायची आणि मस्त ते असा हात भरेपर्यंत इथला हात भरला पाहिजे आहे का नाही. आणि मग तो काला घेतल्याच्या नंतर तो काला असा खायचा. तो एक काला माहिती ना, तो काला माहिती ना. पण तो काला वेगळा आणि हा काला वेगळा, बरोबर आहे. हा जीव आणि शिव ऐक्य त्याला म्हणतात काला. कारण की का या जीवानं त्या शिवाची प्राप्ती करणं त्याला म्हणतात काला. विठ्ठल
या जीवानं त्या शिवाची प्राप्ती करून घेणं त्याला म्हणतात काला. जसं एकदा का हा जीव तो शिव झाला की परत जन्म मृत्यू नाही, मग याला म्हणतात काला. मग वारकरी संप्रदायाचा दंडक आहे महाराज. वारकरी संप्रदायाचा नेम आहे 8 दिवसाचा सप्ताह असला तर काल्याने सांगता करावं लागते. 7 दिवसाचा सप्ताह असला 7व्या दिवशी काल्याने सांगता करावं लागते. 4 दिवसाचा सप्ताह असला तर काल्याने सांगता करावं लागते. जोपर्यंत काला होत नाही तोपर्यंत अखंड हरिनाम सत्याची सांगता होत नाही. याला समाप्ती किंवा सांगता म्हणतात. नाही तर काय काय म्हणतात, बरं झालं 8 दिवसापर्यंत वैताग आणून सोडला यायला. 8 दिवसापासून त्या नारायण महाराजनं वैताग आणून सोडला. इकडचे करणे चालू करा, तिकडचे करणे चालू करा. इकडचा आवाज वानखेडे साहेब म्हणत असं का नाही तुम्ही म्हणतात, ते बी हो म्हणतात. आता शेजारी पाजारी अशी वैतागले असतील, कान ढाळ्या बसले असतील. आता उद्या सकाळी महाराज म्हणणार नाही लवकर या, काकड्याचा टाइम झाला. उद्या तुम्हीच म्हणसाल महाराज गेले. एवढं टेन्शन देऊन गेलं आहे का नाही का? म्हणजे तुम्हाला काय वाटलं वर गेला. पण महाराज या गावातलं कोणताच व्यक्ती म्हणला नाही की आवाज कमी करा. वैशिष्ट्य महाराज या गावातलं, या गावातला कोणताच व्यक्ती म्हणला नाही की आवाज कमी करा. उलटे म्हणायचे आवाज कमीच आहे. तक्रार आवाज कमीच आहे. जे त्या करण्याच्या खाली असतील का नाही त्याला विचारा जाऊ. आमचे देशपांडे साहेबांना विचार, ते म्हणायचे आवाज कमी करा. पण इकडचे म्हणायचे आवाजच येईना. ते म्हणायचे मी यावर होते, ते म्हणायचे मी यावर होते, आवाजच येईना. पण महाराज एवढा आवाज असताना सुद्धा, पण महाराज शहराच्या ठिकाणी जर सप्ताह असला ना, लोक म्हणतात महाराज आमच्या पोरांची परीक्षा चालू आहे, थोडा आवाज कमी करा. पण इथलं कोणीच म्हणलं नाही. सर्वांना द्यावं तेवढे धन्यवाद. आता आजचं काल्याचं कीर्तन म्हटल्याच्या नंतर आता हे काल्याचं कीर्तन कमीत कमी 4 वाजे घ्यायचं नाही. आता त्याने मला कार्यकर्ते मंडळीने पहिल्यांदा सांगितलं महाराज स्वयंपाक तयार आहे, तुम्हाला ज्यावेळेस कीर्तन सोडायचं त्यावेळेस तुम्ही खुशाल कीर्तन सोडू शकता आणि जेवायला. कारण की 8 दिवस मी 7 दिवसापर्यंत प्रत्येक कीर्तनकाराच्या गायन पाठीमागे गायन केलं. आता हे माझा हक्काचा दिवस आहे. आता मी तरी का लवकर सोडू, बिन पगारीन फुल अधिकारी आहे का नाही. आपल्याला पाकिट उरलं काय नाही उरलं. हे काय हसायला आले कार्यकर्ते म्हणजे त्यांना कळालं जा केला इशारा नंतर महाराज या ठिकाणी चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. 7 दिवसापर्यंत प्रत्येक कीर्तनकाराने संत पर अभंग घेतला पाहिजे, मागणी पर अभंग घेतला पाहिजे, नाम पर अभंग घेतला पाहिजे. पण महाराज ज्यावेळेस तो 8व्या दिवसाचा कीर्तनकार असतो त्या 8व्या दिवसाच्या कीर्तनकाराने काय केलं पाहिजे माहितीये का महाराज, चरित्र गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्याचं या ठिकाणी फक्त उच्चार करायचा, आचरण करायचं नाही. आणि महाराज किती महापातकी असू द्या, कितीही पाप करू द्या, पण त्या व्यक्तीनं कृष्ण भगवान परमात्म्याचं चरित्राचं फक्त उच्चार जर केला, उच्चार म्हणजे मुखाने फक्त ते चरित्र ऐकलं तरी त्याचे पाप धुवून जातात. हे काल्याच्या कीर्तनामध्ये एका कीर्तनात मी असंच म्हणलं, पांडुरंग महाराज एका कीर्तनात मी असंच म्हणलं की कमीत कमी जर तुमचे पाप धुवून टाकायचे असेल तर काल्याचं कीर्तन ऐका, चरित्र फक्त उच्चार करा आणि उच्चार केल्याच्या नंतर पाप धुवून जातात. तर तो पट्या म्हणला बरं महाराज तुम्ही चांगलं सांगितलं म्हणला, 1 वर्षभर पाप करायचं, तुमचं काल्याचं कीर्तन आलं की परत कीर्तनात येऊन बसायचं, आपले पाप धुवून
म्हणलं पठ्या एकदा कीर्तन ऐकल्याच्या नंतर परत पाप करण्याची प्रवृत्ती होऊ नये त्याला म्हणतात चरित्र उच्चार उच्चार करणे। आता आपलं कसं आहे काल्याचं कीर्तन ऐकायचं आणि परत दुसऱ्या दिवशी बांध करायला सुरुवात करायची। कोणाचं हे उचलून आण, कोणाचं ते उचलून आण, कोणाचा बांध कोर तो जर रानात नसला त्याच्या वावरातला हरभरा घेऊन यायचा, आपल्या वावरातला हरभरा तसाच राहू द्यायचा आणि ते जेवढा नाही आणि त्याला जर विचारलं तिकडचा काऊन आणला, थोडा हिरवा आहे तुझा काय वाळला काय पण महाराज पाप करण्याची प्रवृत्तीच होऊ नये याला म्हणतात काला। मग या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय म्हणतात ज्या भगवान परमात्म्याचं आपल्याला चरित्राचं काय करायचं उच्चार करायचं आचरण करायचं नाही। मग आचरण करायचं कोणाचं रामाचं। प्रभू राम प्रभू आपण जे राम कथा आपण 7 दिवसापर्यंत ऐकली त्या रामाचं आचरण करायचं। कारण की का राम एक पत्नी एक वचनी एक बाणी एक व्रत। माझ्या प्रभू रामचंद्र भगवान परमात्मा मर्यादा म्हणतात आणि कृष्ण भगवान परमात्म्याला मर्यादा राहिली का अजिबात कोणती मर्यादा नाही। बघा महाराज रामाचं नाव घेतलं की महाराज उच्चार किती सरळ होते राम बरोबर आहे आणि कृष्णाचं नाव घेत असताना किती आड्या पिढ्या घ्यावं लागतात कृष्ण बरोबर आहे। म्हाताऱ्या माणसाचं जमत नाही कृष्णा म्हणतात काय काय म्हातारे म्हणा कृष्ण एवढं कुठत आहे पण नाव येत आहे का नाही। कायला म्हणा हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। ते काय म्हणते माहिती का आलो आणि मग म्हणते कुत्न कृष्ण येत नाही ते कुठे पण कृष्ण म्हणत नाही। मग असंही महाराज त्या देवाचं नामस्मरण जर आपल्या मुखात यावं तर लहानपणापासून आपण सवय लावली पाहिजे बरोबर आहे। ज्यावेळेस जोपर्यंत आहे तरुण घे परमार्थ करून जाशील मरून टाकतील पुरून आणि पाहतील वरून बरं झालं गेला नाही तर महाराज आताचे तरुण आणावं लागतात धरून आणि मग सप्त्यानं वैताग गेला 7 दिवसापर्यंत झोप लागवडी या नारायण महाराजला सांगावं लागलं 7 दिवसापर्यंत टेन्शन आहे का रेकॉर्डिंग विठाल छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत जे होते ते तरुण मावळे होते आणि एकही मावळा असा म्हातारा होता किती मावळे म्हातारे होते महाराज माझे तानाजी प्रभू देशपांडे बरोबर आहे माझे तानाजी माणूसरे असे एक एक म्हातारे सुद्धा असताना सुद्धा एक म्हातारा सुद्धा 100 नाही 1000 माणसाला कमी पडत नव्हता। महाराज गड आला पण सिंह गेला पण महाराज एक एक होते महाराज मावळे असे की राज जोपर्यंत आमच्या जीवात जीव आहे तोपर्यंत तुम्ही कुठं लढाई करण्याकरता जायचे नाही। एक एक महाराज एका एकाने आपला देह बलिदान केला पण राजाला जाऊ दिलं नाही असे ते तरुण होते। पण महाराज आताचे तरुणाला काय सांगा महाराज आताचा तरुण गोवा मावा आणि गुटखा महाराज त्या गुटक्याचं असं वैशिष्ट्य बरं का गणेश महाराज त्या गुटक्याचं नाव काय गुटका त्याच्यातला टा काढलं काय होते ती म्हणते गुखा असल्याच्या नंतर सुद्धा ट काढल्यावर माहित असून सुद्धा बर महाराज जे पुढे खाणारा आहे त्या पुढे खाणाऱ्याच्या जवळ जाऊन पाकाचा वास मारते पण तरी पुढे खाल्ल्याशिवाय राहत नाही आणि एवढा जर राग येत असेल तर सोडून जाऊ द्या महाराज काय काय पठ्ठे तंबाखू खातात तंबाखू आणि तंबाखू खात असताना तंबाखू एवढी मोठी जवळ ठेवतात बरोबर करंट पोहोचा लागले आता महाराज एवढी तंबाखू ठेवतात पण कदाचित चुना नसला हाय का रे तंबाखू आहे आपल्याकडे पण चुना आहे का आणि मी तर म्हणतो आपल्याकडे जर तलब होत नसेल तर दुसऱ्याचा चुना अजिबात खाऊ नका
आणि दुसऱ्याचा चुना घेऊ बी नका, कारण की दुसऱ्याचा चुना घ्यायचा म्हटलं तर महाराज लय मोठी भूमी काय माहितीये का, दुसरे माणसं नाकात बोट घालतात आणि नाकात बोट घातल्याच्या नंतर ते त्या चुन्याला लावतात, असंच करतात आणि चालू आपली तळणं. महाराज आता तुम्ही तंबाखू खायच्या टायमाला जर तुमच्याकडे चुना नसेल तर तुम्ही तंबाखूच खाऊ नका, पण शेजाऱ्याला कधी चुना मागू नका, कारण की का शेजारी कुठं बोट घालेल सांगता येत नाही. आणि जर कदाचित तंबाखू खायच्या टायमाला नारायण महाराज आठवा, तुम्ही तंबाखू सोडून देता. विठ्ठल पहिले तरुण होते, मग महाराज ऐकायचं असेल तर फक्त माझ्या मर्यादा पुरुषोत्तम भगवान परमात्मा, कारण की का रघुकुल रीत सदा चली प्राण जाय पर वचन न जाय. सिया राम सिया राम जय जय राम, राम सिया राम सिया राम जय जय राम. महाराज माझ्या मर्यादा पुरुषोत्तम भगवान सावत्र आईनं सांगितलं महाराज, पण तरी सुद्धा माझ्या रामाने ऐकलं. महाराज ऐकणारा राम होता, पण कृष्ण अवतार जर बघितला तर माझ्या कृष्ण भगवान परमात्म्याने सख्या भावाचं नाही ऐकलं, बापाचं नाही ऐकलं. हा म्हणला होता जन्माला येण्याच्या अगोदर मी सर्वांचं ऐकेन, पण महाराज त्याचं नावच महाराज कृष्ण. तो उभा राहताना सुद्धा सरळ उभा राहिला नाही, देहुडा चरणी वाकडेच पाय येत. कृष्ण भगवान परमात्माचा फोटो पहा महाराज, त्या फोटो मध्ये जर तुम्ही बघितलं तर कृष्ण भगवान परमात्मा आडवा उभा आहे, बरोबर आहे. पाय इकडं, शरीर इकडं, बासरी अशी, तोंड इकडं, असा कृष्ण भगवान परमात्मा सर्व ठिकाणी तो वाकडा आहे. त्याचं एक वचन नाही, एक बाणी नाही, ऐकलं कोणाच्या बापाचं नाही. राम दुपारी जन्माला आले 12 वाजता, कृष्ण भगवान कृष्ण रात्री 12 वाजता, राम प्रभू उन्हात. मे महिन्यातलं वातावरण कसलं असते, ते कडक ऊन असते महाराज, पण कडक उन्हामध्ये माझे प्रभू रामचंद्र भगवान परमात्मा जन्माला आले. 2 पहरी कागसिरी सूर्य तामला राम नंतर आता पालव्या, बरोबर आहे, सर्व पाला गळून जाते. पण ज्या दिवशी माझे राम जन्माला येतात त्या ठिकाणी महाराज नवीन झाडाला ज्यावेळेस पाल गळून गेले, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सुद्धा ते पाला हिरवा होते का नाही. प्रत्येक झाड उन्हामध्ये पाऊस नसताना सुद्धा, कारण की का हे देव आल्याच्या नंतरचा आनंद आहे महाराज. आणि महाराज दुपारी 12 वाजता आणि माझा कृष्ण भगवान परमात्मा रात्री 12 वाजता धो धो पाऊस. एवढा पाऊस श्रावण महिन्यात किती पाऊस पडतो, म्हणून म्हणावं लागते श्रावण महिन्यात वारा झुळझुळ वाहतोया, झुळझुळ वाहतोया.
श्रावण महिन्यामध्ये माझा कृष्ण भगवान परमात्मा जन्माला आले. आपण आतापर्यंत भागवत कथा ऐकली, सर्वांना माहिती आहे देव जन्माला आले आणि जन्माला येण्याच्या अगोदर माझ्या कृष्ण भगवान परमात्म्याने सांगितलं होतं की मला नंदाच्या घराला न्या, माया उपजली तेथे ठेवी मज आणि हे. महाराज तसंच वसुदेवाने केले, तिथला माया घेऊन आले. कृष्ण भगवान ठेवला आणि हेल घालणं माहितीये का मावशी? हेल 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 माहितीये? हेल घालणं माहित नाही आपल्याला, महिलाला माहिती आहे पण महाराज आपल्याला एकच माहिती, कोणतं? तेल घालणं. हेल घालणं माहित नाही महाराज. पण त्या गवळणी महाराज हेल घालण्याकरता म्हणजे ज्या घरी डिलिव्हरी झाली, ज्या घरी बाई बाळातीन झाली की त्या घरी काही पोरी, बरोबर आहे, बारकाल्या मुली किंवा मुली असतील त्या काय करतात, शेजारी विहिरीवरनं पाणी भरतात आणि ज्या घरी बाळ जन्माला आलं की त्या घरी ते पाणी त्या राजनं भरतात. त्याला म्हणतात हेल घालणं. आपल्याला फक्त तेल घालणं माहिती. हा पण महाराज ते काय करायचे, तिथं दासी जणी सुद्धा होती. काय म्हणते, सोयीनीची गलबल झाली, दासी जणी हेल घाली. म्हणजे एवढा आनंद झाला. आणि महाराज त्या आनंदाचं प्रतीक म्हणून सर्व गवळणी त्या कृष्णाला पाहायला निघाल्या. एवढ्या नटल्या आणि नटून निघाल्या त्या गवळणी. महाराज त्या काय केलं, पुतळ्या कमरेला कंबर पट्टा ठाट माट करूनी नाकात नथ घालूनी. महाराज त्या गवळणी एवढ्या नटल्या आणि त्या गवळणी ब्युटी पार्लरला गेले आमच्या सरपंचीनबाईच्या तिकडं. त्या गवळणी म्हणू लागल्या, माय आता तर कृष्ण जन्माला आला आणि मी काय कमी आहे काय? त्या बाया हो ब्युटी पार्लरला गेल्याच्या नंतर त्या ब्युटी पार्लरला गेल्या, मेकअप करू लागल्या, ह्या भवळ्या कापू लागल्या. आणि त्या बाया भवळ्या काऊन कापतात काय माहिती मला कळना अजून. मी म्हणतो या भवळ्याला का आगेमुळे चिकटते का काय, पण ह्या बाया भवळ्याच कापतात. महाराज त्या बाईनं असे ब्युटी पार्लरला गेल्या, नटल्या, 12 गवळणी नटल्या आणि नटल्याच्या नंतर कृष्ण भगवान परमात्म्याला पाहायला निघाल्या. आणि निघाल्याच्या नंतर महाराज सर्व गवळणी निघल्या. तेवढ्यात एक म्हातारीनं पाहिलं आणि म्हातारी होती महाराज 65 वर्षाची म्हातारी, आमच्या शांताबाई म्हातारी सारखी. हा म्हातारी काठी टेकतच पुढे आली, म्हणते कुठे चालल्याव? आता असं म्हणलं त्या 12 जणी म्हणल्या, माय म्हातारी आडवीच आली, कशाला आली असली? त्यावेळेस ती म्हातारी म्हणली, अगं चालल्या कुठे एवढ्या नटून? तेवढ्यात ती म्हातारीनं बोलायला, या बाया म्हणल्या, म्हातारे तुला काय करायचं घरी मर. अगं नंद राजाला पोरगा झाला आणि त्या नंद राजाच्या पोराला पाहण्याकरता आम्ही नटून चालल्या. आणि महाराज त्याने अशा मस्त शालू नेसला होता. शालू नेसल्या त्या गवळणी निघाल्या. तेवढ्यात म्हातारी म्हणे, मी काय कमी आहे काय, मला बी लग्नातला शालू आहे. म्हातारी म्हणले पिछे मोड. रिटर्न गिअर टाकलं, म्हातारी घरी गेली. म्हातारीनं काढला बा तिचा शालू, असा शालू होता महाराज, तिनं ठेवला बी होता असा पॅक. आता महाराज आताच्या राजा राणी कपाट, गोदरेज कपाट, दुसरी एक अलमारी. आता लग्नात तुम्हाला असं कपाट पाहू पाहू नवरीच्या बापाच्या आड्या पडतात असे कपाट. महाराज ती म्हातारी पहिली कपाट नव्हतं, त्या म्हातारीनं शालू ठेवला होता कुठं माहितीये का? त्या म्हातारीचा शालू ठेवला होता महाराज तिनं पेटीत पेटी, 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 पेटीत पेटी.
लवकर कौल वाजवाले पेटीत पेटी पेटीत पेटी माणसं म्हणत असेल चालू दे तो 4 वाजेपर्यंत पेट्या महाराज त्या म्हातारीनं पेटीतला शालू काढला आणि काढल्याच्या नंतर पहिल्या जुन्या म्हाताऱ्या नुसत्या तशात नेसत नव्हत्या हा नवं जर लुगडं असलं नवी जर शालू असला की त्या काय करायच्या असे त्याला मिऱ्या पाडतात वा मिऱ्या पाडल्या की त्या बरोबर बाथरूम मध्ये ठेवायच्या आता पहिलं काय म्हणायचे नानी आता काय म्हणतात बाथरूम आणि ते बाथरूम बी असं महाराज त्या आतमध्ये जर गेलं बटन दाबाव आपल्याला लागते थंड पाणी बटन दाबलं गरम पाणी भाडभाड एका ठिकाणी मुंबईला तसंच गेलो कार्यक्रमाला आणि सर्व कपडे घातले तर लग्नासाठी म्हणलं चला जावा आतमध्ये गेलो लग्नी झाली बाहेर निघायचं आता आपण तसं निघत नाही गुळवणा करावं लागते आता गुळवणा करायचं म्हणल्याच्या नंतर मी काय केलं बटन दाबलं बाई आता मला घ्यायचं तर थोडं पाणी येईल म्हणलं पण बटन दाबल्या महाराज इकडचं पाणी आलं नाही इकडून असं शावर होत भाड भाड गरम पाणी पडलं असे कपडे होते दुसरा ड्रेस नेलाच नव्हता अख्खा वल्ला झाला आणि तिकडे ठोबा रकमाई चालू झाली महाराज ठोबा रकमाई चालू झाले तर आता करावं काय याच कपड्यावर कीर्तन केलं महाराज म्हणजे बाथरूम आता राहिले नाही आताचे बाथरूम असे झाले महाराज सांगूच नका तशी त्या म्हातारीची नानी त्या नानी मध्ये ते काय शालू ठेवला म्हातारी त्या कन्हैयाच्या नांदामध्ये विसरून गेली आणि घ्यायचं होतं गरम पाणी म्हातारीने घेतलं थंड पाणी घेतलं आंघोळ केली आणि म्हातारी म्हणली आता त्या बायानं जसा मेकअप केला आता मी बी तसलाच मेकअप करते कारण की का कृष्णाच्या नांदामध्ये वेडी झाली दिवानी बनी मैं दिवानी बनी महाराज वेडी झाली आणि मेकअप करायला सुरुवात केली आता म्हातारीला लावायचं होतं पावडर म्हातारीनं लावला बुका अख्ख्या तोंडाला बुका लावला आणि मेकअप केला महाराज तिला लावायचं होतं कुकू तिनं लावला बुका वा रे वा म्हणलं गवळणीचा मेकअप झाला आणि गवळणी निघाल्या आणि जशी गवळण घराच्या बाहेर निघाली तेवढ्यात आमच्या म्हाताऱ्यासारखं म्हातारा बाहेर आलं आणि म्हातारा करते क्या बोलती तू जसं म्हाताऱ्यानं आवाज दिला तेवढ्यात म्हातारीचा पारा चढला म्हातारी म्हणे आलं म्हातारा आडून ते म्हाताऱ्याला अशी म्हातारी बोलली ते म्हातारा म्हणे मी नुसतं तुला नुसतं म्हणलं तू कुठं चालली तू एवढी बोला लागली अगं तू जायचं असेल तिकडं जाय मी काय बोलत नाही पण पहिला तो मेकअप पाय तो मुकडा छान का तुकडा दिसताय तो चेहरा एकदा पाय म्हातारी म्हणे माय आता म्हातारपणी मेकअप केलेला म्हाताऱ्याला बरं दिसत ना म्हातारी म्हणले म्हाताऱ्या आता तरी तो मसनात गौऱ्या गेल्या मला कृष्णाला ते म्हणते कृष्णाला पाहायला जायचं जाय गावात फिरायला जायचं तर जाय पण पहिले तो मुकडा छान का तुकडा पाय म्हातारी म्हणे माय मा चेहऱ्याला काय झालं असं म्हातारी जशी घरात गेली आणि म्हातारीनं महाराज त्या पाण्यात पाहिलं आरसा नव्हता पहिला आणि जसा पाहिलं म्हातारीचा मेकअप बघा महाराज त्या कृष्णाला पाहण्याकरता प्रत्येक गवळणी वेड्या झाल्या होत्या तसं आपण सुद्धा त्या देवाला कृष्ण भगवान परमात्मा हळूहळू मोठे झाले आणि मोठे झाल्याच्या नंतर जसे घराच्या बाहेर आले तर सर्व सौंगडी बघितले आणि बघितल्याच्या नंतर महाराज सर्व सौंगडी बघितले तर आमचे नरवडे म्हणून आपले नरवडे सारखे नव्हते ते होते आमचे वानखडे साहेबासारखे महाराज असे लुकडू पैलवान असे पैलवान पाहिले तुमच्यासारखे नव्हते आमच्या बापू सारखे होते
माझ्यासारखे उद्बत्ती छाप महाराज अशी उद्बत्ती छाप पाहिल्याच्या नंतर कृष्ण भगवान परमात्मा म्हणले का हो तुम्हाला खायला दही दूध तूप लोणी भेटत नाही का ते सर्व एक पेंद्या पुढे आला म्हणे देवा काय सांगा म्हणे दही दूध तूप लोणी सर्व घरी आहे पण दही दूध तूप लोणी जाते म्हणे डेअरीला आणि काय मिळाली या डेअरीला देवा आम्हाला फक्त पिण्याकरता ताकावरला वगारू आणि बऱ्याच बाया मारा तूप बाहेर इकायला घरी मालक घरी आला त्यानं म्हणलं दूध ते म्हणते चूप ज्यानं मागावं तूप ते म्हणते चूप पण तूप नाही भेटत मग महाराज घरी गेल्याच्या नंतर बायको मग बरोबर काय करते आंबट ताक घेते त्याच्यात मस्त मीठ टाकते काळा आणि त्याला करून देते मठा आणि मठा घेऊन वा 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 काय झालं म्हणते मठा ते मठा पिऊन लठा होते पण त्याला काय कधी ताक तूप भेटत नाही त्यावेळेस कृष्ण भगवान परमात्मा म्हणले का रे तुमच्याच घरचं जर तुम्हाला जर खायचं असेल तर तुम्हाला एक सांगतो ते म्हणले काय काय नाही आता आपल्याला चोरी करायची ते म्हणले चोरी आणि देवानं चोरी करायचं शिकवा का देव म्हणलं चोरी करायचं सांगतो पण कोणती तसली चोरी नाही चित्त चोरी येले नंदाच्या नंदने तुका म्हणे येणे गरुड ध्वज महाराज कृष्ण भगवान परमात्म्याने काय केलं सर्व सवंगड्याला सांगितलं अरे आपल्याला चोरी करायची मग चोरी करता सामुग्री आणा कोणती काठ्या सराटे झाल्याच्या नंतर परत काय मस्त छोटी माती अशी आणायची बारीक माती तेवढ्यात एक पुढे आलं म्हणे किसना हे कितन्या अरे तुला बोलायचे ना महाराज मित्र म्हणल्यावर ते म्हणलं कितन्या अरे एवढं चोरी करण्याकरता जायचं तर चोरी करण्याकरता तलवार बंदूक असं काही ते म्हणलं तसलं जमत नाही आपल्याला फक्त हेच ते म्हणे कशा करता आपण गोपाळ बारकी बरोबर आहे आपण चोरी करण्याकरता जाणार आणि चोरी करण्याकरता गेल्याच्या नंतर गवळणी येता उंच गवळणीने बांधले वरती शिंके आणि आपल्याला ते दही अंडी आपल्या हाती लागणार नाही म्हणून आपल्या हातातली काठी घ्यायची आणि त्या वरती शिंके का नाही त्या शिंकेला असं धक्का मारायचा आणि जर धक्का मारला ते जर माठ रिकामा असला ठणठण वाजल तो जर माठ भरलेला असेल तर कसा वाजल आणि बरेचसे असे आहेत महाराज काही रिकामे डोक्याचे आहेत का नाही हाफ मॅड त्यांना काही शिकवा अजिबात मेळ लागत नाही आणि जे भरलेला माल आहे जो ज्ञानी पुरुष आहे त्याला सांगावं लागत नाही कृष्ण भगवान परमात्म्याने सांगितलं आपल्याला जायचं मग कृष्ण भगवान परमात्मा गेला दुसरा पेंद्या आला पेंद्या म्हणला देवा काठी घेतली गोष्ट खरी पण बारकी माती कशा करता त्यावेळेस कृष्ण भगवान परमात्मा म्हणले आपण चोरी करण्याकरता जाणार गवळणी उठल्या आणि गवळणी जर आपल्या पाठीमागे जर लागल्या तर आपण पळायचं पण पळत असताना गवळणी मोठ्या मोठ्या येतात आपण बारकी येतं गवळणी आपल्याला एका मिनिटात पकडतील मग आपण काय करायचं पळायला सुरुवात करायची पण आपण पळत असताना त्या गवळणी आपल्याला दोन टांगेमध्ये पकड पण आता त्या जर आपल्याला पकडणार तेवढ्यात आपल्या हातातली बारीक माती घ्यायची आणि त्या गवळणीच्या डोळ्यात टाकायची त्यांच्या गवळणीच्या डोळ्यात माती टाकली की त्या चोळत बसणार आपण आपल्या घरी डिचक्या गोधडीत आडमे त्यावेळेस दुसरं आलं प्रमाणे कितना तू म्हणतो एवढ्या गवळणी सोप्या नाही त्या गवळणी जर चष्मा घालून आल्या तल कृष्ण भगवान परमात्मा जाऊ दे मग दुसरा उपयोग करू ते कोणता आपल्याकडे सराटे येत बरोबर आहे गवळणी जवळ आल्या की आपण सराटे टाकायचे आणि ते सराटे त्यांच्या पायात मोडल्या की त्या गवळणी पायातले सराटे काढत बसणार तवरक आपण आपल्या घरी डिचक्या ते गोपाळ म्हणला कितना तू म्हणतो गोष्ट खरी पण त्या गवळणी जर चप्पल घालून आल्या तर कृष्ण भगवान परमात्मा म्हणला तुला जर एवढं सांगून जर ऐका वाटत नसेल तर एकच तुला रागानं सांगतो ते जर ऐकायचं असेल तर बरं नाही तर मग मी तुला सोबत नेणार नाही मग त्यावेळेस म्हणले गोपाळ म्हणले काय करायचं काय नाही मी सांगतो फक्त तुम्ही माझ्या मागे चला अभंगाचं Yeah!
मागे मागे. अरे शहाणपणा करू नका, मी सांगतो माझ्या पाठीमागे या, आणि जे बी तुम्हाला सांगतो याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे. अवघ्याला सांगतोय, तुम्ही जर माझ्या पाठीमागे जर आले तर बरे. त्यावेळेस महाराज तुकोबाराय सोबत होते, त्यावेळेस ते सदा म्हणले देवा तुझ्या पाठीमागे जर आल्याच्या नंतर तू काय करशील, आजी देतो पोट भरी. बरोबर आहे. अरे आज तुम्ही माझ्या पाठीमागे जर आले, आमदार खासदार सुद्धा म्हणतात तुम्ही मला निवडून द्या. तुम्ही का एकदा मला निवडून दिलं की तुमच्या गावामध्ये मी नळपट्टी अजिबात येऊ देणार नाही, तुमच्या गावचे रस्ते नीट करून देईल जर तुम्ही मला जर एकदा निवडून आणले तर. ते सुद्धा म्हणतात, पण ते फक्त निवडून येईपर्यंत म्हणतात माझ्या मागे या. एकदा का ते निवडून आले की आपल्या रस्त्याची वाट लावतात, पण रस्ता नाही नीट करत आहे का नाही. पण तिकडं त्यांच्या पाठीमागे जायचं नाही, आपण जायचं तर देवाच्या पाठीमागं. आपल्याला जर जायचं असत तर संतांच्या पाठीमागं. कारण की का संतांच्या पाठीमागं गेलो आणि देवाच्या पाठीमागं गेलो तो परिणाम काय होईल, आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी. देवाच्या संगतीमध्ये गेलो, देवाच्या पाठीमागं जर गेलो तर तिथं आपल्याला पोटभर मिळेल. पण देव म्हणतो माझ्या पाठीमागं येत असताना महाराज तुम्हाला पोटभर देतो, एवढंच नाही एवढं पोटभर देतो, पण माझ्या पाठीमागं येण्याकरता आपले 8 आहे, आणि आपल्या 8 जर तुम्ही जर सक्सेसफुल होताल तर मी तुम्हाला घेतो. त्यावेळेस ते दुसरा पेंद्या म्हणला देवा कोणते 8, अभंगाचं 3रं चरण. आपला नेम आठवी लागू. कारण की का आपल्याला चोरी करण्याकरता जायचंय, आणि जात असताना कसं चला, हळूहळू चला. बघा महाराज आपल्याला जर चोरी करायची जर असेल आणि आपण जर तिथं चोरी करायला जर जायचं म्हणलं तर आपण म्हणायचं जमल का, हा हा असं करत जायला जमल का. चोरी करायची म्हणल्यानंतर कसं जावं लागेल, शेजारचा मोबाईल सुद्धा वाजू द्यायला जमणार नाही, असं आपल्याला हळूहळू. मग माझा देव म्हटला तुम्हाला जर यायचं असेल तर माझ्या पाठीमागे या, पण कसं या, हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला, आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. एवढंच नाही, तुका म्हणे सांडा घाटे, अरे तुम्हाला खायला देतो यात नवल नाही, पण नुसतं पोट भरू नका. तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे, नुसतं पोट भरू नका, अरे नुसता संसार करू नका, परमार्थाची जोड त्याच्या सोबत असू द्या. आणि जर परमार्थातली जोड जर सोबत असेल तर तो संसार सफल होईल. मग या ठिकाणी काय करा, नुसतं संसार करू नका, आधी देतो पोट भरी पुरे म्हणालो तो वरी. तुम्ही पुरं म्हणसाल तोपर्यंत मी तुम्हाला खायला देतो. अभंगाचा भावार्थ संपला. आता या ठिकाणी आपलं चरित्र फक्त 1 मिनिटामध्ये गायचं. आणि या ठिकाणी कारण का नेम आहे, वारकरी संप्रदायाचा नेम आहे, कृष्ण भगवान परमात्म्याची एखादी खोडी सांगायची आणि कीर्तनाची सांगता करायची. आता पुरुष मंडळी महिला मंडळी सर्वांनी हात वरती करा, सरळ सरळ.
संपला आता 5 मिनिटांमध्ये आपलं कीर्तन संपणार सर्व पाठीमाग वट्यावर बसलेले तुम्हाला शेजाऱ्याची शपथ आहे रे भो सर्वांनी हात वरती करा आपापला शेजारी जगावा असं वाटत असेल हात वरती करा सरळ हा करा सरळ केले का राहू दे आता 4 वाजेपर्यंत अशीच पाठीमाग ठोक भजन कसं माहितीये का मी सांगितले वरती हात करायचे याने हात वरती केले आणि भजन करायला सांगितलं त्यांनी कसं केलं माहितीये का हे गोड भजन आहे का महाराज जोपर्यंत तुमचं भजन मला पटत नाही तोपर्यंत आपलं कीर्तन सुटत नाही तुमचं भजन मला पटलं तर आपलं कीर्तन सुटलं काय विचार आहे तुमचा आता तुमचं भजन पटलं नाही परत एकदा हात वरती करा सरळ गोपाला 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 देवकी नंदन गोपाला झोपाला झोपाला पाटी 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 गोपाला हे बी माता आता काय महाराज तुम्ही गोड भजन केलं माहिती काय एवढं अंग राखून भजन जर केल्याच्या नंतर महाराज म्हणजे व्यंकटेशी महाराज कामारीकर भजन करत असताना म्हणायचे बापरे महाराज नाकाविना पोथी नाकाविना मोती अर्थाविना पोथी तर ते आपण करणार का नाही तसं महाराज या ठिकाणी जर तुम्ही गोड भजन करत नसाल तर ते देवाला पटेल का आणि तुमचं भजन मला पटलं नाही तर मी कीर्तन सोडणार नाही कारण की आजचा हक्काचा दिवस आहे 4 बी वाजले तर आपल्याला सोडायचे तुम्ही म्हणता महाराज तुझं घरचं एक का आता नाही महाराज फक्त सर्वांना विनंती करतो परत एकदा हात वरती करा तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जाळायचे करा सरळ वैतागल्या आणि गवळणी काय करू लागले माहिती का महाराज नंद राजाच्या घरी गेल्या आणि घरी गेल्याच्या नंतर त्या गवळणी म्हणायच्या अवघ्या मिळून गवळणी येते नंदाच्या अंगणी जातो आम्ही गोकुळ सोडून आमच्या सुना घेऊन हे ग बाई आम्हासी पावे ना यशोदे बाळ तुझा ताना अगं तुझं पोरग लहान आहे पण काय खोड्या करते माहितीये का परवा आला आमच्या घरा दारी निजला होता माथारा घेऊन ताकाचा डेरा सैराट फोडला अगं यशोदे काय सांगू परवा दिवशी माझं म्हातारं घराच्या बाहेर झोपलं होतं आमच्या गावात चोरी होते चोरी आहे चोरी व्हा लागली म्हणून माझं म्हातारं घराच्या बाहेर झोपलं आणि ते होतं आमचे नरवाडे साहेबासारखा टप्पूच्या टप्पू आणि ते म्हातारं घराच्या बाहेर झोपलं विठाला
आलं आणि त्या कार्ट्यानं काय केलं माहितीये का? अगं माझं म्हातारं थंडीच्या बाहेर झोपल्यामुळं तो कार्ट आलं, त्यानं काय केलं माहितीये का? ताकाचा डेरा होता, म्हातारं आमचं घुरला असं घोरत होत, पण घोरत असताना या पोरानं माठ धरला आणि म्हाताऱ्याच्या डेरीवर आणि बरं तर बरं माझं म्हाताऱ्याचा श्वासोश्वास चालला, एकदम अटॅक आलं. माझं म्हातारं जर मेलं असतं तर कोणाकडं पाहायचं असतं? बरं झालं माझं म्हातारं जगलं. अगं यशोदे, हे पोरगले खोडकरे, एक तर तू सांग, तू ह्या गावात राहायचं का निघून जायचं? ती ज्यावेळी यशोदा माता म्हणली, अगं माझं पोरग बाळ सगुण गुणाचे बाळ दिसते गोजिरवाणे, काय सांगता घराणे ग गोकुळच्या दारी. अगं माझं पोरग ताने 5 वर्षाचे माझे बाळ, अंगणी माझ्या खेळ रकत घेता लगे गोकुळच्या दारी, रकत घेता अलगे गोकुळच्या दारी. अगं माझं पोरग अंगणात खेळतय, तुम्ही 12 घरच्या 12 ग. अगं माझं पोरग तसं खोडकर नाही. महाराज कृष्ण भगवान परमात्मा म्हणला साऱ्या बाया सांगतात, ही शांताबाई सुद्धा सांगते, तरी हिला जर लक्षात येत नसेल तर मग मलाच काहीतरी करावं लागेल. महाराज त्या कृष्ण भगवान परमात्म्याने घरात चोरी केली आणि चोरी केल्याच्या नंतर कृष्ण भगवान परमात्म्याला रंगे हात माझ्या यशोदा मातानं पकडलं आणि पकडल्याच्या नंतर यशोदा माता म्हणे, कृष्ण्या अरे गावातल्या बाया सांगत होत्या ती गोष्ट खरी, तू खोडकर आहे आणि तू खोड्या करतो, आता तुला गावात राहण्याला जमणार नाही. मग यशोदा मातेनं नंदराजाने काय केलं, खांद्यावरती कांबडी दिली, हातामध्ये काठी घेतली आणि माझा भगवान परमात्मा खांद्यावर कांबडी हातामध्ये काठी तारीत असे सावळा जगजेठी. कृष्ण भगवान परमात्मा निघाला. कसा निघाला? गायता यवना गेला रे माझा कृष्ण भगवान परमात्मा गेले आणि त्या ठिकाणी महाराज कळंबाच्या झाडाखाली गाया चरून थांबल्या. त्या ठिकाणी गाया रोहन करत बसल्या. तेवढ्या सर्व गोपाळ म्हणले, देवा खेळ खेळू. मग अनेक प्रकारचे खेळ कृष्ण भगवान परमात्मा सौंगड्याने खेळले. कोणते? हामामा, हुतुतू, लपंडाव, कुरघोडी, कबड्डी, चेंडू फळी, अनेक प्रकारचे खेळ त्या ठिकाणी खेळण्यात आले. आणि खेळ संपल्याच्या नंतर सर्व गोपाळ म्हणले, देवा खांदी भार, पोटी भूक आणि काय खेळायचे सुख. आता तुम्ही सुद्धा म्हणत असाल, महाराज आता स्वयंपाक झाला, खांदी भार, पोटी भूक आणि काय कीर्तनाचे सुख. आता या ठिकाणी अभंगाचा भावार्थ तुमच्या पुढे म्हणण्याचा प्रयत्न केला. कृष्ण भगवान परमात्म्याने काय केलं, अनेक प्रकारचे खेळ खेळले. मग कृष्ण भगवान परमात्म्याने त्याला भुका लागल्या ना, सर्वांना कमळ आकार बसवलं आणि कमळ आकार बसवल्याच्या नंतर माझ्या कृष्ण भगवान परमात्म्याने सर्वांच्या शिदुऱ्या एकत्र केल्या. आणि बरोबर आहे महाराज, राजकारण, परमार्थ आणि या ठिकाणी महाराज माझे संभाजी राजे बरोबर आहे. माझ्या संभाजी राजाने 18 पगड जाती, माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती एकत्र आल्या आणि एकत्र त्या ठिकाणी नांदल्या. म्हणून आज म्हणावं लागतं महाराज, देशासाठी परवल केली तनाची, आठवण ठेवा शिवरायाच्या, आठवण ठेवा
छत्रपती शिवाजी महाराज 18 पगड जाती सोबत होत्या म्हणून महाराज आज म्हणावं लागते महाराज काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बनती अगर एक शिवाजी ना होता तो सबकी सुन्नत होती। बरोबर आहे महाराज जर या ठिकाणी माझे छत्रपती शिवाजी महाराज जर नसते तर महिला मंडळी तुम्हाला सांगतो तुम्हाला कुंकू लावायचा अधिकार नसता तुम्हाला टिकली लावण्याचा अधिकार नसता कारण की का माझा राजा जन्माला आला म्हणून या ठिकाणी आपलं धर्म कीर्तन चालू आहे नाहीतर महाराज माझे राजे जर जन्माला जर आले नसते तर महाराज माझं नाव नारायण महाराज गरड नसतं माझं नाव असतं हैदर अली आमचे साहेब आले तुमचं नाव महाराज साहेब ते नसतं तुमचं असतं गफूर अली इकडचे साहेब आले रहमत अली हा नरवाडे साहेब नसतं मग महाराज त्या म्हणावं लागलं असतं हँग सुन म्हणा असं म्हणावं लागलं असतं आणि आपल्याला आता अधिकारानं आपण म्हणतो जय शिवराय बरोबर आहे जय शिवराय म्हणतो नाही जमलं ते तर कमीत कमी हर हर म्हणतो जर माझे राजे जर नसते तर आपल्याला म्हणावं लागलं असतं सलाम वालेकुम मग म्हणावं लागलं असतं वा पलिकुम आहे का नाही कारण की का जर माझा राजा जर नसता आणि महाराज तुम्हाला सुद्धा कोणी म्हणलं नसतं मग आहे का नाही कोणाचं नाव शांताबाई कोणाचं नाव गंगूबाई कोणाचं नाव असे अनेक नाव नाहीतर महाराज माझे राजे जर नसते तर तुमचं नाव काय असतं माहितीये का सुलताना हा अशी नाव असते पण ही कृपा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची आहे म्हणून माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं महाराज हे लक्षात ठेवा महाराज जे मोठे विचारवंत संत माझी अहिल्याबाई होळकर यांनी सुद्धा 18 पगड जाती सोबत होत्या म्हणून याला म्हणतात काला महाराज राजकारण आणि परमार्थ पण महाराज राजकारणातले माणसं ज्यावेळेस परमार्थाकडे येतात ना त्याला म्हणतात महाराज परमार्थिक पण नाहीतर नुसतं राजकारण जर असेल तर तिथं परमार्थ चालत नाही महाराज मग या ठिकाणी परमार्थ करा आणि परमार्थ करत असताना या ठिकाणी महाराज बऱ्याच दिवसाच्या नंतर आमच्या साहेबांचे निस्ते मी फोटो पाहायचो पण आज धर्म कीर्तनामध्ये सुद्धा कारण की का माझा राजा सुद्धा मला धर्म कीर्तनामध्ये येऊन बसायचा म्हणून त्यावेळेस म्हणावं लागलं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांकरता माझ्या तुकोबराने एक अभंग दिला कोणता कोणता धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम महाराज जगद्गुरु तुकोबराने सुद्धा तो अभंग केला मग या ठिकाणी काल्याचं कीर्तन संपलं माझ्या भगवान परमात्म्याने पिंगळा बर महाराज या ठिकाणी माझ्या भगवान परमात्म्याने सर्वांना या ठिकाणी काय केलं प्रसाद वाटला आणि तो प्रसाद गोकुळामध्ये केला तोच प्रसाद आपल्या वाळवंटामध्ये पंढरपुरात होतो आणि तोच काला आपल्या एकांबा गावामध्ये तो काला आहे आता सर्वांनी महाराज परमार्थ करत असताना सर्वांना विनंती करतो तुमच्या गावामध्ये वर्षाच्या वर्षाला येतो पण आल्याच्या नंतर महाराज या गावातलं प्रेम असंच प्रेम माणसाला माणूस जर भेटलं ना तर फक्त प्रेमानं फक्त 2 शब्द बोला कसे मिठू मिठू बोलता मिठू मिठू माणसानं प्रेमाने बोला काय नाही माणूस गेल्याच्या नंतर दुसरं काही सोबत येत नाही सर्व संग येण्याकरता फक्त प्रेम प्रेम प्रीतीचे बांधले महाराज प्रेमाने तुम्ही कोणालाही बोलवा प्रेमाने कोणालाही वश करता येते मग या ठिकाणी सर्वांनी प्रेमाने बोला आणि या जीवनामध्ये परत हा नरदेह भेटत नाही प्रेमाने राहा आणि हे जर तुम्ही सर्व ऐकत नसाल तर माझ्या काय बापाचं जाणार मग या ठिकाणी नाथ बाबा म्हणतात महाराज धनंजय महाराज आमचे बालाजी महाराज आमचे पांडुरंगजी महाराज आमचे विनयकरी बाबा एवढे गोड दिसायला आले जाऊन वाटते पपीच घ्या एवढे जर मला आवडले असतील तर घरच्यांना किती आवडत असतील तसेच या ठिकाणी आमचे चौकदार बापू तर पाहायचं कामच नाही तुकडा छान का तुकडाचे महाराज फक्त इथं नाचायला जागा भेटणार त्यांना असे आमचे आणि ज्यांनी 7 दिवस
दिवसापर्यंत या ठिकाणी महाराज पारायण केलं, ओव्या शब्दबद्ध आणि महाराज एवढं भारी ज्ञानेश्वरी पारायण केलं. आमचे दिलीपजी महाराज साखरेकर, जसं त्यांच्या गावाच्या नावामध्ये साखर आहे तसं महाराज ते साखरेसारखे गोड येतं, ते सुद्धा यांना धन्यवाद देतो. तसे आमचे आत्मारामजी महाराज शब्दरेकर, फुटाण्याचे तिकडचं शब्दरा बरं का, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित. आमचे गावातले बापू येतं, परमार्थातलं प्रेम बापून टिकून ठेवलं ते बापू सुद्धा या ठिकाणी उपस्थित, त्यांना सुद्धा धन्यवाद. आमचे बालाजी महाराज असतील, सुंदर साऊंड सिस्टीम महाराज, या सिस्टीमवरती आवाज काही काहींचे बसतात, पण महाराज या ठिकाणी ऑपरेटिंग करण्याकरता उन्हात येतं पण ऑपरेटिंग करतात, त्यांना सुद्धा धन्यवाद. आणि तुम्हाला सर्वांना हा आपला सोहळा झाल्याच्या नंतर हे कार्यक्रम बघण्याकरता आपण लगेच जर आपल्याला मधात जर वाटलं कोणाचं कीर्तन ऐकायचं, नारायण मारायचं, लगेच नाव टाकलं की युट्यूबला त्यांना कीर्तन येणार. जेवढे 7 दिवसाचे आपले कीर्तन झाले, फक्त फुलकळचे महाराज यांचं कीर्तन आपल्याला ऐकायला भेटणार नाही, पण या ठिकाणी 7ही कीर्तन आपल्याला आम्ही वारकरी युट्यूब चॅनल या चॅनलवरती आपल्याला ऐकायला भेटतील, पाहायला भेटतील. आणि कोणाकोणाला वाटेल मी कीर्तनाला गेले होते का नाही हे सुद्धा त्याच्यात आपल्याला पाहायला भेटतील. क्या मेरा या ठिकाणी ज्यांचं आहे ते आमचे वाघ महाराज, क्या मेरा सब कुछ तेरा. जसे तुम्ही हसले असाल तर त्याच्यात हसलेलं दिसल, तुम्ही जर असे बसले, तुम्ही जर टेन्शन घेऊन जर बसले तर तुम्ही तिथं तसेच दिसणार. नाही तर महाराज काय काय कीर्तनात असंच होते, दीपक महाराज काय काय कीर्तनामध्ये असं होते, कीर्तनाच्या समोर येऊन बसतात आणि बसल्यावर असे बसतात आणि असं वाटते हालं ना डुलं ना काही बोल ना गेलं ते बी कळलं ना, है का नाही. पण इथले सर्व आनंदित चेहरे येत असं एवढं बोलतो आणि या ठिकाणी माझ्या कीर्तनाला पूर्ण विराम देतो. जितने मेहरबानी आपने की उतनी मेरी औकात नहीं, जितने मेहरबानी आपने की उतनी मेरी औकात नहीं, ये तो कृपा है छत्रपति शिवाजी महाराज की, वरना मुझमें कोई ऐसी बात नहीं. मोडके तोडके शब्द केले असतील तर माझा बुद्धीचा दोष म्हणून म्हणजे मला परत करा. आणि जे काही चांगलं असेल ते परमपूज्य गुरुवर्य जयराम महाराज भोसले आहे यांचं तुम्ही गृहीत धरा. महाराज या ठिकाणी आल्याच्या नंतर आनंद वाटला, समाधान वाटलं महाराज, कारण की का नितांत प्रेम करणारे सर्व महिला मंडळ, पुरुष मंडळ. महाराज आज या गावातून जर जायच्या टायमाला 7 दिवसापर्यंत 8 दिवसापर्यंत मी तुमच्या गावामध्ये आलो आणि आल्याच्या नंतर माझ्या वारकऱ्याकडनं एखाद्याकडनं जर चुकला असेल, अभद्र शब्द जर गेले असतील तर उदार अंतःकरणाने तुम्ही मला माफ करावा अशी विनंती करतो. कारण की का मनुष्य जन्म हा परत परत नाही, माणसाकडनं चुक्या होतात. माझ्याकडनं जर कदाचित मी खूप तुमच्यावरून लहान आहे, बरोबर आहे, मी तुमच्यापेक्षा सर्वांपेक्षा लहान आहे आणि लहान असल्यामुळे माझ्याकडनं जर काही चुक्या झाल्या असतील, मी कोणाला अशब्द माझ्या मुखातनं जर गेले असतील तर उदार अंतःकरणाने मुलांनी सुद्धा आणि महाराज मुलींना सुद्धा किंवा माझ्या माता मुलींना सर्वांनी माफ करावं. कारण की का 7-8 दिवसापर्यंत तुमच्या गावामध्ये आल्याच्या नंतर मी माझं देहभान, माझी तिथं मंडळी आहे की माझी मुलगी आहे हे सर्व विसरून या ठिकाणी प्रत्येक कार्यक्रमामध्ये मी येत असताना माझ्याकडनं जर काही चुकलं असेल तर उदार अंतःकरणाने मला माफ करावं. कारण की का नोहे एकल्याचा खेळ म्हणून मेळ जमविला. महाराज तुमच्या गावामध्ये आल्याच्या नंतर मी एक तुमच्या घरातला सदस्य आहे, असाच मी तुमच्या गावामध्ये राहिलो आणि माझ्याकडनं जर काही चुकी झाली असेल तर महाराज सांगा, महाराज तुझ्याकडनं हे चुकलंय, मी निश्चितपणे सुधारण्याचा मी प्रयत्न करेन. ज्या ठिकाणी ज्या माता मुलांना 4 मुलं असतील हा 5वा समजा, ज्या माता मुलांना 6 मुलं असतील हा 6वा समजा, आणि ज्यांना काहीच नसेल त्यांना मला दत्तक घेऊन टाका, है का नाही. आणि या ठिकाणी कीर्तन संपल्याच्या नंतर मी गादीवरती बसणार आहे. पुढचं रूपरेषा महाराज लोक सांगतील, पुढची रूपरेषा होईल आणि रूपरेषा झाल्याच्या नंतर मी गादीवर बसेल. सर्व महिला मंडळ आतापर्यंत कीर्तनकाराचं दर्शन घेतलं का नाही, आजच्या कीर्तनकाराचं दर्शन घेतल्याशिवाय जायचं नाही आणि दर्शनाला येत असताना दक्षिणा दिल्याशिवाय जायचं नाही. आणि दक्षिणा तुम्ही म्हणसाल महाराज काल जर सांगितलं असतं तर आम्ही दक्षिणा आणल्या असत्या, आज आम्ही दक्षिणा आणल्या नाही महाराज. नसतील दक्षिणा आणल्या तरी अडचण नाही, महिला मंडळींना सूचना, नसतील दक्षिणा आणल्या तरी पैसे आणले तरी अडचण नाही, दर्शनाला आल्याच्या नंतर एक मणी द्या. बाया म्हणतील मा येत मन्यावर
आहे का नाही? एका कीर्तनात नरवडे साहेब एका कीर्तनात मी असंच म्हणलं, नसतील पैसे आणले तर काही अडचण नाही, कमीत कमी एक मनी द्या. त्या बाया दर्शनाला आल्या आणि दर्शनाला आल्याच्या नंतर त्यानं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्याच्या नंतर त्यानं ठेवले मनी, पण कोणते? काळे काळे. वारे वा महिला आहे का नाही? पण इथल्या महिला तशा करणार नाही अशी विनंती करतो आणि सर्वांच्या चरणी माझी सेवा अर्पण करतो. या ठिकाणी सूचना होईल आणि त्याच्यानंतर आपलं ज्ञानेश्वर माऊली होईल. ज्ञानेश्वर माऊली झाल्याच्या नंतर आरती होईल. आरती झाल्याच्या नंतर सर्वांना महाप्रसाद मिळेल. या ठिकाणी साहेब आलेले आहे. साहेब दोन गोष्टी बोलतील, पण तत्पूर्वी आपल्या या गावामध्ये कोणा कोणाला असं वाटते आपला सप्ताह व्हावं, हात वरती करा. बघा आमच्या वामन भाऊ कुर्मेची मुलगी खरुसला दिलेली आहे, बरोबर आहे. पण खरुसून इथं आल्याच्या नंतर सुद्धा त्यांचा अधिकार एवढा की माहेरामध्ये असल्याच्या नंतर त्याने हातवरी केला पाहा. त्या सुद्धा त्यांची इच्छा, म्हणजे ते राहतात खरुसला आणि इथं आज माहेराला आल्याच्या नंतर सुद्धा त्याने हात वरती केला की महाराज सप्ताह हा व्हावं. म्हणजे बघा महाराज